नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट चटपटीत असा 2 ते 3 वर्ष टिकणारा मोर आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने। तर काही या टिप्स दिलेल्या आहेत, त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की हा मोर आवळा 2 ते 3 वर्ष अतिशय छान टिकतो। तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपल्या घरातच उपलब्ध आहे, तर नक्की अशा प्रकारे तुम्ही मोर आवळा करून पहा। तर इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत। तसेच मोर आवळा बनवण्यासाठी ही ते अशा मी प्रकारे मध्यम आकाराचे आवळे घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला खाण्यासाठी सोयीचे होतील। तर इथे पाहू शकता, तर अशा प्रकारे स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत। तर इथे मी कढईत हे वाफून घेणार आहेत। तुम्ही स्टीमरमध्ये वाफवून घेतले किंवा उकळून घेतले तरीही चालतील। अशा प्रकारे एक चाळण ठेवून हे सर्व आवळे ह्यावर पसरून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे आवळे छान शिजवून घ्यायचे आहे। आणि इथे पाहू शकता, तर आवळे आपले 10 ते 15 मिनटांत दाखवते छान असे शिजले जातात। तर अर्धा किलो आवळ्यांसाठी 10 ते 15 मिनटं पुरेसे आहेत। आता हे आपल्याला हलके थंड करून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता, आपले आवळे थंड झाले तर अशा कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत, कारण जे वाफेचे पाणी असते ते त्यावर लागलेले असते। तर अशा प्रकारे हलकेसे दाबून आपल्याला हे आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला या आवळ्याच्या वरील जी साल असते ती नको असेल तर ते तुम्ही काढून घेतली तरी चालेल। तर अशा प्रकारे स्वच्छ आपले आवळे कोरडे करून झालेले आहेत आणि अशा फोकच्या किंवा काट्याच्या चिमट्याने अशा प्रकारे त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो आपण गुळाचा पाक बनवणार आहोत किंवा गूळ विरघळून घेणार तो आतपर्यंत छान ह्या आवळ्यांमध्ये शिरला जाईल, म्हणून अशा प्रकारे फोकच्या साहाय्याने छिद्र पाडून घेत आहे। आणि आता हे ताट आपल्याला अर्धा ते 1 तास पंख्याखाली किंवा उन्हात ठेवून द्यायचे आहेत। तर 1 तासानंतर पाहू शकता, आपल्या आवळ्यावरील मॉइश्चर थोड्याफार प्रमाणात बऱ्यापैकी कमी झालेले आहे। तर इथे अर्धा किलो आवळे असल्याने अर्धा किलो गूळ घेतलेला आहे छान किसून। तर इथे मी 400 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम साखर घेतलेले आहे। तुम्ही अर्ध्या प्रमाणात घेतले तरी चालेल किंवा कोणतीही साखर किंवा गूळ दोघांपैकी एक वापरले तरी चालेल। तर एक जाडबुडाचे भांडे घेऊन त्यामध्ये सर्व आवळे मिक्स करायचे आहेत आणि गूळही मिक्स करायचे आहे। तर इथे मी गूळ 400 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम घेतलेली आहे। तर इथे गॅसची फ्लेम आता ह्या वेळेला चालू करून आपल्याला एकसारखे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। तर इथे सर्व साखर व गूळ छान वितळेपर्यंत एकसारखे मिक्स करत राहणे, जेणेकरून आपला हा गूळ खाली लागणार नाही किंवा साखर। तर अशा प्रकारे एकसारखा आपल्याला मिक्स करून घ्यायचा। आणि इथे पाहू शकता, गूळ आणि साखर आपली छान विरघळत आलेली आहे, पाणी सुटलेले आहेत। तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हा मोर आवळा छान शिजवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मध्यम आचेवर आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा असल्या कारणाने छान वितळलेला आहे। तर इथे गॅसची फ्लेम कमी करून 10 मिनटासाठी हा आवळा झाकून शिजवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता, मध्ये 10 मिनटाच्या मध्ये आपल्याला 3 ते 4 मिनटांनी प्रत्येक वेळेला अशा प्रकारे आवळा छान वर खाली करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता, अशा प्रकारे जर तुम्ही झाकून शिजवलं तर लवकर शिजतो। तसेच इथे तासनतास उभं राहण्याची गरज नाही। तर इथे पाहू शकता 7 मिनटानंतर, तर इथे 7 मिनटानंतर मी सुंठ पावडर 2 चमचे, वेलची पावडर 1 चमचा, तसेच काळं मीठ टाकलेलं आहे पाव लहान चमचा। तरी छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। सुंठ पावडर, वेलची पावडर, काळे मीठ टाकल्याने हा मोर आवळा अतिशय चटपटीत चविष्ट लागतो व जास्त त्याची पौष्टिकताही वाढते। तर इथे अशा प्रकारे पाहू शकता, अजून आवळा छान आपला लालसर असा दिसत नाही, म्हणून अजून 2 मिनटं झाकण ठेवून हा छान ह्या गुळामध्ये शिजवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता, बरोबर 12 मिनटांनी हा आवळा शिजलेला आहे, गुळासारखा त्याचा रंगही झालेला आहे। तर हा अर्धा किलो आवळा शिजवण्यासाठी मला 12 मिनटे लागली। तर इथे पाहू शकता, हा मोर आवळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच हवाबंद काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आहे। तर इथे तुम्ही शक्यतो काचेच्या भरणीचाच वापर करा। तर ही काचेची भरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे, की जेणेकरून आपला मोर आवळा हा 2 ते 3 वर्ष टिकेल। तसेच हा काढताना कोरडा चमचा किंवा कोरड्या हातानेच काढावा, जेणेकरून आपला मोर आवळा जास्तीत जास्त दिवस टिकेल।
नक्की अशा प्रकारे तुम्ही मूग आवळा करून पण रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.